एका बाजूला अंडरवर्ल्डचा बादशाह दाऊद इब्राहिम आणि दुसऱ्या बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हा केवळ दोन माणसांमधील संघर्ष नव्हता, तर तो दोन विचारधारांमधील महासंग्राम होता. टायगर मेमन आणि दाऊदच्या डी कंपनीने ठरवलं होतं की शिवसेनेची दहशत संपवायची आणि बाळासाहेबांच्या सत्तेला सुरुंग लावायचा. दुपारी 2:30 शिवसेना भवनाच्या बाहेर उभ्या असलेल्या व्हॅनमध्ये RDXचा भीषण स्फोट झाला. 4 निष्पापांचे बळी गेले आणि 50हून अधिक जण जखमी झाले. दहशतवाद्यांना वाटलं होतं की या हल्ल्यानंतर शिवसेना संपेल, दादरमध्ये भीतीचं वातावरण पसरेल. पण घातपाताचा हा डाव नियतीने उलटवला. शिवसेना संपण्याऐवजी विखुरलेला हिंदू समाज अन्यायाविरुद्ध एकवटला. तुमच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे हिंदू डॉन आहेत, असं खुलं आव्हान बाळासाहेबांनी दिलं. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिकांचा हात होता का, तेव्हा वाघ कडाडला. हाथ में पाँव रहता है. शिवसेना भवन लक्ष्य करून बाळासाहेबांना संपवण्याचा दाऊदचा प्रयत्न फसला. उलट या ध्रुवीकरणामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाची लाट उसळली, ज्याचा परिणाम म्हणजे 1995 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेवर पहिल्यांदाच भगवा ध्वज फडकला आणि बाळासाहेबांचा रिमोट कंट्रोल सत्तेवर आला. शिवसेना भवन आजही दादरमध्ये ताठ मानेने उभं आहे, साक्ष देत त्या धगधगत्या संघर्षाची. जिथे संपवण्याचा प्रयत्न झाला तिथूनच एका नव्या शक्तीचा उदय झाला. दाऊद यांच्याशी झालेल्या संघर्षाबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.